पुनर्विकासासाठी इच्छुक असलेले विकासक असतात। बोरिवलीमध्ये जवळजवळ शेकडो एकरामध्ये माड आहे आणि अध्यक्ष महोदय, या माडाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या संपूर्ण मुंबईमध्ये प्रश्न असा तयार झाला आहे की 2,19,18,094 चौरस मीटर भूखंड माडाच्या अखत्यारीत आहेत। माझा एक प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना आहे की या संपूर्ण भूखंडावर वसाहती आहेत म्हाडाच्या, जर भूखंडाची लीज ज्याला आपण भाडेपट्टा म्हणतो तो या पुनर्विकासाचा मूळ प्रश्न जर काय असेल तर तो त्या जमिनीशी संबंधित आहे अध्यक्ष महोदय। आणि सन्माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे मुंबईमध्ये म्हाडाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत आणि या प्रश्नाबाबत या सभागृहामध्ये गेले 5.5 वर्ष अनेक सदस्यांनी याच्यावर आवाज उठवला आणि पुनर्विकासासाठी आपलं घर जे छोटं घर आहे 250 चौरस फुटाचं ते 500 चौरस फुटाचं व्हावं म्हणून अध्यक्ष महोदय अनेक लोक, अनेक सोसायट्या, अनेक सहकारी संस्था याच्यात काम करतात। पण आता नवीन धोरणानुसार एकूण भूखंडाच्या नवीन प्रचलित दरानुसार ज्याला आपण म्हणतो की रेडी रेकनर, त्या रेडी रेकनरच्या 25%चे 2.5% पूर्वी घेतले जात होते आणि आता नवीन प्रचलित दरानुसार अध्यक्ष महोदय रेडी रेकनर हा मुंबईमध्ये वाढतच जातो आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये रेडी रेकनर आता वाढलाय। सामान्य गोर गरीब मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाला काहीच फायदा होत नाही, त्याच्यामुळे भाडेपट्ट्याची ज्याला आपण म्हणतो की भाडेपट्टा महाग झाला, पुनर्विकासामध्ये अडचण तयार झाली। त्यामुळे माझी मागणी आणि माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना आहे की ज्या प्रचलित दरानुसार म्हणजे ज्या रेडी रेकनरच्या आधारावर 25% आणि त्या 25%चे 2.5% पूर्वी होते, आपण असं म्हटलं होतं फेब्रुवारीमध्ये की आपण एक बैठक करू आणि त्याचा 1% म्हणजे रेडी रेकनरच्या दराच्या 25%चा 1% आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लावणार आहोत। अध्यक्ष महोदय, हे कोट्यावधी रुपयांचं कारभार तयार होईल। तो मराठी माणूस इतके कोट्यावधी रुपये आपल्या पुनर्विकासासाठी खर्च करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे या मुंबई शहरामध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय या भाडेपट्ट्याच्या बाबतीत एक ठोस भूमिका घेऊन या अधिवेशन संपेपर्यंत म्हाडाच्या भूखंडावर उभ्या असलेल्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मी सन्माननीय पूर्व सदस्य असलेल्या श्री चंद्रशेखर प्रभूजींचं अभिनंदन करेन की त्यांनी सर्व ठिकाणी पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये लढाई उभारली की स्वतंत्रपणाने मराठी माणसाने आपलं घर उभारलं पाहिजे या मुंबई शहरामध्ये, म्हणून त्यांनी लढाई सुरू केली, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती दिली। सन्माननीय मंत्री महोदय, म्हाडाच्या माध्यमातून हे जर सांगू शकले की मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा सर्वपणाने या म्हाडाच्या क्षेत्रामध्ये राहतो, मग बोरिवली असेल, कांदिवली असेल, malaड असेल, गोरेगाव असेल, दिंडोशी असेल की थेट विक्रोळी भांडूप असेल, ह्या मुंबईतील मूळ मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये सन्माननीय मंत्री महोदय आणि हे आपलं सरकार, लोकाभिमुख सरकार या मराठी माणसाच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेईल का? माननीय सदस्य सुनील राणे साहेबांनी जो प्रश्न विचारला, जो म्हाडाच्या वसाहतीमध्ये सध्या जे म्हणजे 6995 26/8/2021 नुसार ह्या भाडेपट्टी वाढ जी झाली आहे त्या म्हणजे 25% आणि त्याच्यावर 1% असा त्यांचा म्हणजे 2.5% झालेलं आहे। त्यांची मागणी आहे की ती 1% व्हायला पाहिजे, पण मी एवढं सांगू इच्छितो की हे रिडेव्हलपमेंटमध्ये सगळीकडे जिकडे जिकडे हे प्रपोजल आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की लीज रेंटमध्ये जे काही चेंज करायचे आहेत त्यासाठी एक समिती तयार करू, त्या समितीबरोबर तसं ते म्हटले 1 आठवड्याभरात, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांनी, कारण की माझ्याकडे ऑलरेडी या याच्यामध्ये अजून 2-3 आमदारांचे, काही दुसऱ्या पुण्याच्या पण आमदारांचे, आमच्या संभाजीनगरमधून आणि अनेक ठिकाणाहून याच्यामध्ये मागणी आलेली आहे। तर त्याच्यात आपण एक म्हणजे सकारात्मक भूमी सरकार घ्यायला तयार आहे, पण एक बैठक लावून तो आपण निर्णय त्याच्यात घेऊ।